गुड मॉर्निंग स्टुडंट. आजचा आपला टॉपिक आहे ट्विन्स, जुळे ज्याला आपण म्हणतो. आता हे जसं सुरुवातीला आपण म्हटलो की हे जुळे नेमके होतात कसे. कधी तुम्ही न्यूज ऐकली असेल जुळे, मी एकदम जनरल कॉन्सेप्ट होतो. कधी कधी तुम्ही बातमी ऐकली असेल 4 झाले, तर ते दॅट वॉज अ व्हेरी एक्स्ट्रॉर्डिनरी केस. फक्त आपण ट्विन्सबद्दल विचार करू. इथं बघा की आपण आता असं पाहिलं की फर्टिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये एक ओव्हम आला, तो फर्टिलाइज झाला तर सिंगल. पण कधी कधी काय होतं की आता इथं नेमके कंडिशन्स म्हणजे ट्विन्सच्या कंडिशन काय आहेत त्या इथं बघा की कोणत्या कंडिशनमध्ये जुळं होतं. सो टू एम्ब्रियो डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटरस अँड दस टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली सच ऑफस्प्रिंग कॉल्ड ॲज द ट्विन्स. कधी कधी दोन भ्रूणांची निर्मिती होते आणि दोन भ्रूणांची निर्मिती झाल्यानंतर दोन अपत्य किंवा ऑफस्प्रिंग काय होतात, सायमल्टेनियसली जन्म घेतात आणि त्यांना आपण ट्विन्स असं म्हणतो. आता ट्विन्स मेनी कपल्स हॅव ट्विन्स म्हणजे भरपूर लोकांना तुम्ही जुळे पाहिलेले असतील. त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरं आहे डायझायगोटिक ट्विन्स. आता मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय की या मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ, म्हणजे एका भ्रूणापासून हे मोनोझायगोटिक ट्विन्स तयार झालेले असतात. आता हे आपण डिटेलमध्ये पाहू की नेमकं कसं. ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओटिक डेव्हलपमेंट म्हणजे भ्रूणाचा अत्यंत सुरुवातीचा कालावधी म्हणजे तो एम्ब्रिओ युटरसमध्ये इम्प्लांट झाल्याच्या नंतरचा तो 8 दिवस. 8 दिवसामध्ये काय होतं की झायगोट फॉर्मेशन म्हणजे सेल डिव्हिजन होत असतं. अशा वेळेस काय होतं की सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवाइड इंटू 2 ग्रुप्स आणि मग त्या काय होतात की ते एम्ब्रिओ 2 गटामध्ये विभागला जातो आणि 2 गटामध्ये विभागला गेल्यामुळे काय होतं की ते ट्विन्सची निर्मिती होते. मग 2 ग्रुप्स डेव्हलप 2 सेपरेट एम्ब्रिओ आणि मग ते काय करतात की 2 सेपरेट एम्ब्रिओ तिथे डेव्हलप करतात आणि मोनोझायगोटिक ट्विन्स तिथं तयार होतात. मोनो म्हणजे एकापासून झायगॉट तयार होणे. मोनो म्हणजे एक आणि झायगॉट म्हणजे एकापासून. आलं लक्षात. सो दॅट इज द मोनोझायगोटिक ट्विन्स. आता अशा प्रकारचे ट्विन्स ज्यावेळी जन्म घेतात ते जेनेटिकली एक्झॅक्टली एकामेकासारखे सिमिलर असतात. जेनेटिकली सिमिलर असतात, दिसतात तर सारखे पण जनिकीयदृष्ट्या सुद्धा ते कसे असतात, एक्झॅक्टली सिमिलर टू ईच अदर. ड्यू टू दिस सच ए ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर टू बाय देअर अपीरियन्स अँड जेंडर्स ऑल्सो. आता कसं होतं की इथं अशा प्रकारचे मोनोझायगोटिक ट्विन्सने जन्म घेतला तर कदाचित दोन्ही मुलंच असतात किंवा दोन्ही मुलीच असतात आणि त्यांचा अपीरियन्स हा अतिशय एकसारखा असतो आणि त्यांचा जेंडर सुद्धा सेम असतो. म्हणजे त्यांचं लिंग इथं स्त्री किंवा पुरुष ज्याला आपण म्हणतो आयदर बॉईज ऑर आयदर बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स असं तिथं त्या मोनोझायगोटिकचं इथं आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस इज ऑल अबाउट द मोनोझायगोटिक ट्विन्स. आता इथं बघा की मोनोझायगोटिक ट्विन्स जे असतात कधी कधी त्यांच्या काय नेमके प्रॉब्लेम म्हणजे इथं जसं आपण पाहिलं ना की सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. तर इथं काय होतं इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स इफ एम्ब्रिओ सेल आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स 8 डेज म्हणजे 8 दिवसाच्या नंतर ह्या सेल्स एम्ब्रिओटिक सेल्स त्यांनी 2 ग्रुप बनवायला चालू केले आणि झायगोटच्या फॉर्मेशन नंतर तर तिथं एक हायली पॉसिबिलिटी असते की ते जन्मणारे जे जुळे असतात त्यांचं शरीर एकामेकाला चिकटलेलं असतं. हा मी फोटो इंटरनेटवरून घेतला आहे, हेराल्डसन फॉर एज्युकेशनल पर्पज ओनली आणि त्याला सियामिसिस ट्विन्स असं म्हणतात. आता हे मी चित्र तरी खूप सारं लागलं पण विचित्र डोकं जोडलेलं असणं कधी कधी. आता इथं बघा तुम्ही त्यांचं अवयव जो ऑर्गन आहे तो इथं कॉम्बाईन आहे, एकच ऑर्गन आहे. आता याच्यावर सुद्धा शस्त्रक्रिया करून त्यांना बरंच वेळ जातं पण हे खूप क्लिष्ट होतं. मग सच ए ट्विन्स आर बॉर्न विथ द सेम पार्ट्स अँड बॉडी जॉईन टू ईच टुगेदर. मग त्यांचे काही काही बॉडी पार्ट एकच असतात. मग कधी कधी दोघांचे 2 हात एकच असू शकतील. आता इथं दोघांचं जसं पोट एकच आहे असं म्हणजे यानं जरी खाल्लं आणि यानं जरी खाल्लं तरी ते पोटात येणारच आहे. तर या पद्धतीमध्ये किंवा सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ए ट्विन्स ही म्हणजे एक होण्याची शक्यता असते. असं काही नाही. काही वेळेस बऱ्याच अंशी मोनोझायगोटिक ट्विन्ससुद्धा अत्यंत हेल्दी जन्म घेतात. असं काही नाही. इट इज जस्ट फॉर नॉलेज की नेमकं मोनोझायगोटिक ट्विन्सचा प्रॉब्लेम काय असतो. ह्याला आपण सियामिसिस ट्विन्ससुद्धा असं त्याला आपण म्हणतो. आता ऑकेजनली 2 ओसाइट्स आर रिलेटेड. आता आपण इथं मोनोझायगोटिक ट्विन्सबद्दल पाहिलं. ऑकेजनली 2 ओसाइट्स आर रिलीज फ्रॉम ओरी म्हणजे एक ओरीच्या ऐवजी 2 ओरी तिथून रिलीज झाल्या फ्रॉम वुमन्स ओसाइट्स फर्टिलायझड बाय 2 सेपरेट स्पर्म आणि तिथं 2 सेपरेट स्पर्मने त्याला फर्टिलाइज केलं तर 2 झायगॉट फॉर्म होतात आणि 2 झायगॉट फॉर्म्स झाल्याच्या नंतर मग तिथं 2 एम्ब्रिओ फॉर्म होतात. 2 एम्ब्रिओ आर फॉर्म अँड 2 झायगॉट्स आर डेव्हलप्ड सेपरेटली तिथं डेव्हलप होतात आणि इम्प्लांट टू द युटेरस. त्याला आपण डायझायगोटिक ट्विन्स असं म्हणतो आणि डायझायगोटिक ट्विन्स हे कम्प्लीट डेव्हलप झाल्याच्या नंतर ते पूर्ण सच ट्विन्स जेनेटिकली डिफरंट. आता इथं तुम्ही बघा की आता इथं आयडेंटिकल ट्विन्स ज्याला आपण म्हणतो मोनोझायगोटिक म्हणजे इथं एकच झायगॉट आहे. त्याचे मधल्यामध्येच 2 ग्रुप पडल्यानं काय झालं की ते आयडेंटिकली एकमेकासारखेच आहेत.
आवर्स लेटर म्हणजे इथं त्यांनी दिले की 24 तासाच्या आतच ही घटना घडते आणि मग इथं दोन्ही एकसारखे. आता हे जे आपण पाहिलं तर डायझायगोटिक ट्विन्स, ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की 2 वेगवेगळ्या ओव्हम्स आहेत आणि म्हणजे झायगोट्स आहेत ते, आणि दोन्हीही वेगवेगळे झायगोट हे वेगळे, म्हणजे या ओव्हमला एक वेगळा स्पर्म फ्यूज झाला आणि या ओव्हमला एक वेगळा फ्यूज. तर हे आयडेंटिकली सेम नसतात, हे दोन्हीही वेगवेगळे असतात, ते डिफरंट असतात. मग इथं जन्म घेणारा एक मुलगा एक मुलगी असू शकतो, दोन्ही मुलं असू शकतात, किंवा असे इथं डिफरंट, इथं पॉसिबिलिटी आपल्याला सांगता येते. म्हणजे जर सांगा दोन्ही मुलं, दोन्ही मुली, किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी, अशी 3 पॉसिबिलिटी असते. आणि इथं दोन्ही सेपरेट असते, त्याला आपण डायझायगोटिक ट्विन्स पण असं आपण त्याला म्हणतो. चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल. त्याला काही फॅटर्नल ट्विन्स पण असा एक दुसरा समानार्थी शब्द आहे, आणि याला आयडेंटिकल ट्विन्स पण असा एक समानार्थी शब्द आहे, म्हणजे इथं आकृती. This diagram has taken from internet and courtesy of this diagram is relevant to that particular website or owner. This is for only educational purpose only. So this is the and different may be in a gender. जसं मोनोझायगोटिक मध्ये असतं की जेंडर सेमच असतो किंवा ते 2 मुलीच किंवा 2 मुलं असतात, तसं इथं दिसत नाही. तर हे तुम्हाला ट्विन्स बाबतची माहिती आहे. पण पुढचा मुद्दा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण पाहणार आहोत.